ही इंडस 11 मिरची आहे आणि याचं जे फ्लावरिंग आहे ते बघू शकता किती छान झालेलं आहे। इथे एक मिरची सेट झालेली आहे। इथे काय प्रत्येक फाट्यामध्ये फटे पण चांगले निघलेले आहेत। 25 दिवसाचा हा प्लॉट आहे आणि जी अपेक्षित ग्रोथ पाहिजे ती ग्रोथ इथं भेटलेली आहे। इथं साधारण मी 14,000 झाडं इथं टोटल लावलेली आहेत। 1 एकरपेक्षा थोडं जास्त, 1 एकरमध्ये 11 ते 12,000च्या आसपासच झाडं लावावी ती। आणि हा प्लॉट आम्ही झाकून घेतलेला आहे डिसेंबरमध्ये आणि आता जानेवारीची आज 10 तारीख आहे। जेव्हा हा प्लॉट आम्ही लावला त्यानंतर 7 ते 8 दिवस हार्डनिंग होऊन दिलं, म्हणजे ऊन डायरेक्ट आधी नाही झाकला, आधी या झाडांना ऊन लागून दिलं आणि नंतर हा प्लॉट आम्ही झाकला। का झाकला? कारण झाडांना हार्डनेस आला। कवळी झाडं लावली आणि कवळ्यातच वर्ण शेड नीट असेल तर प्लॉट फास्ट वाढतो, तर तसा वाढला नाही इथं आणि खालनं फुटवा चांगला झाला। आणि छोटी झाडं आम्ही लावली होती, लावताना जर मोठी झाडं लावली तर एक शेवडी वर येतात। तर हा सगळा प्रयोगाचाच भाग आहे। माझे व्हिडिओ बघून तुम्ही गडबड करू नका। हे वर्ष आपण बघूया कसं कसं जातंय, उत्पन्न कसं निघतंय शेवटपर्यंत, आणि मग मला वाटतंय की नेक्स्ट स्टेप घ्यायला पाहिजे। कारण की ही व्हरायटी इंडस 11 जी आहे ती ओपन फील्डची आहे। आपण आत घेतलेली आहे ती पण 35% शेडनेट मध्ये घेतलेली आहे, म्हणजे 35% ऊन थांबवतो, 65% खाली येतं। हा एक प्रयोगच आहे मित्रांनो। हा प्रयोग जर सक्सेसफुल झाला तर आपण वाढू आणि सगळेच लोक तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरला करू शकता, एप्रिल पर्यंत। वारं जेव्हा सुटतं उन्हाळी वारं मार्च एप्रिलला, तोपर्यंत आपल्याला फुरसत व्हायला पाहिजे हे सगळं काढून, नाहीतर वाऱ्यानं सगळं उडून जाणार। कमेंट करायचं स्टेप बाय स्टेप रील पाहिजेत का?